नमस्कार विद्यार्थी मित्र हो. शिक्षण संस्थेचे महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, विषय मराठी, गद्य विभाग पाहत होतो. या ठिकाणी अशी पुस्तक डॉक्टर निर्मलकुमार फडकोले, भाग 2, पृष्ठ क्रमांक 13. साहजिकच त्यांची जीवनदृष्टी त्यांच्या साहित्यातून प्रकट झाली. द ओल्ड मॅन अँड दी सी ही कादंबरी याचं बलदंड वृत्तीने भरलेले आहे. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथंग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याची धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हते. तहानेने त्याला शोष पडला होता, पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. त्याच्या त्या थकलेल्या हाडात अजूनही खळवळलेल्या लाटाबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची चिच्च होती. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षाने रोमारोमातून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढे चाललेला होता. देवमासे मिळवण्याची चिन्ह दिसत नव्हते. उपाशी पोट कुरकुरत होतं. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते, पण हटवादी मन परतायला तयार नव्हतो. तो तसाच होडी वल्हवत पुढे चाललेला. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता. आपल्या बुलंद मुसंडीने जाळं तोडून तो सहज निसटून गेला असता, पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. जीवाची शर्त करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं 2 तास झुंजून ठार केलं. ते दूड होडीला बांधून विजयमुद्राने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधी न सापडलेलं आणि आपल्या शेपटीच्या तडाख्याने मोठमोठ्या होड्या मिळून टाकणारा महाबलाढ्य देवमासा त्याच्या पराक्रमात सापडलेला होता. किनाऱ्याकडे परतताना शार्क माशाच्या टोळीने त्या देवमाशावर हल्ला चढवला. ते त्याचे लचके तोडू लागले. त्याच्याशीही म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उमेदीने आरोळी ठोकून म्हणाला, "अरे, मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला ते कधीच जमले नाही, पण आज तो मी पराक्रम केला. मी देवमासा पकडला." पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचे भौतिक मांस शार्क माशाने मटकवलं होतं. आत्ता उरला होता तो त्या हाडांचा प्रचंड सांगाडा. देवमासा जाळ्यात सापडून आणि त्याची शर्तीने शिकार करून तो मिळवण्याचा आनंद उरला नव्हता. म्हातारा थोडासा हसला. पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. बघा, पुस्तकातून एक उर्मी, एक चित्त या ठिकाणी वाचल्यानंतर आपल्याला मिळते. द ओल्ड मॅन अँड दी सी ही जी कादंबरी आहे ती बलाढ्य आहे. एका म्हातारा कोळीचं उदाहरण दिले की शिकार केली तर ती मी देवमाशाचीच करणार. त्यासाठी तो या ठिकाणी उपाशी राहतो. रात्रंदिवस या ठिकाणी ती होडी तो चालवत असतो. येणाऱ्या लाटांशी तो झुंज देत असतो, पण या ठिकाणी तो मागं फिरत नाही. तो त्या देवमाशाची शिकार करतो, पण या ठिकाणी शार्क मासा त्या देवमाशावर हल्ला चढवतो आणि फक्त देवमाशांचा या ठिकाणी सांगाडाच घेऊन तो परत येतो. पण तो म्हणतो, ठीक आहे, मी तेवढा तरी प्रयत्न केला, पण मी पुन्हा या ठिकाणी प्रयत्न करेन. एवढा मी गप्प बसणार नाही. बस, इथे कादंबरी संपली. पण यातून हेमिंगला काय सांगायचं आहे तर अतिशय बलाढ्य, क्रूर नीती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे. नीती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसाची अदम्य आकांक्षाची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. जेशू वृत्तीने तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. निष्ठुर नीती त्याला हुलकावण्यात देत
असली आणि त्यांचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार की दुर्बल वाटणारा माणूस नीतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे असं त्या हेमिंगला सुचवायचं नाही ना. ते काहीही असो, पण या छोट्या कादंबरीने माझ्या मनातील वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्याचा आणि मरण्याचा खेळ हा अखंड चालेलच आहे, पण मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नीतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथंग सागरात स्वैरसंचार करायचं. हेमिंगला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उमेदीच्या आसमात बेहोश भराऱ्या घेणाऱ्या, लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवीच्या अंतरंगाला भेटण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव हे वैशिष्ट्यपूर्ण असतातच, पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला अभिभूत करतात. जीवन कसं आहे एवढं सांगणं हे पुस्तकाचं काम नाही, तर ते कसं असावे हे समर्थपणानं सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जयजयकार करणारी, माणसाच्या पायाचे साखळदंड तोडायला दंड थोपवून उभी राहणारी काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. पुस्तक वेळ घालवण्यासाठी वाचण्याची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. पुस्तक आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. पुस्तक म्हणजे प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्ने असतात. या स्वप्नातून उद्याचे वास्तव जन्माला येत असतं. म्हणून जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकांचा समावेश करतो. अशी पुस्तकं आनंद देतात, दुःख देतात. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं, ही किमया पुस्तक करत आलेली आहेत. पुस्तकांच्या अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दळवळत राहिला म्हणजे जीवनाचं सतार मस्त झणकारत राहते. जगायचं कशासाठी? अशी पुस्तकं डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांचा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. पाठ संपल्यानंतर त्या पाठाच्या खालची या ठिकाणी कृतीपत्रिका तुम्ही सोडून वहीमध्ये ठेवायची आहे. ती कृतीपत्रिका कृपया आपल्या जवळ जतन करून ठेवायची. धन्यवाद.